नमस्कार. तर आज आलोय सोना आणि मी गावाला. आई कडी लावलेली नीलम पण आलेली शिरूरवरून आणि आज आहे त्यांच्या सवासनी कायच्या मळाबाईच्या सवासनी त्यांच्या आखाड महिना चाललाय त्याच्यामुळे सवासनी. तर ही सगळी मंडळ आले शिरूरवरून, बापू दादू. तर आता आम्ही चाललोय अहमदाबाद मध्ये मळगंगा देवीला. लॉन्स नाही, मळगंगा देवी. कधीच माहिती सावकाश काय चला आता इथं पहिलं जाताना पेट्रोल न्यायचं का ग स्कूटी बंद झाली. हा पेट्रोल तुझ्या स्कूटीसाठी आम्ही फोन करत होतो तुला, पण म्हणलं आता ही क्लासमध्ये अगं आम्हाला गाडीच भेटा ना शिरू 4 वाजता का हा स्कूटी. मी कालपासून मी ते शेजारच्या बाई बरोबर येते. होय. आम्ही दोघी आहे ना, ती मस्त म्हणते ना का घेत जाऊ गाडी आपण. तर चला आता इथं बोलाई मातेचं मंदिर आहे पहिल्यांदा. आता बोलाई मातेचं दर्शन घे. चल रे उतर. नारळ कुठे रे बाबू? नारळ कुठे? टोप्याने आणल्या तुम्ही. तर इथं आहे बोलाई मातेचं मंदिर. सोना एवढा दर्शन घ्यायला. इथं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय अहमदाबाद गावात. इथं आहे अहमदाबादची जिल्हा परिषद शाळा. नीलम गेली तिकडं नैवेद्य ठेवायला. बडी आईचं मंदिर. आमचा दादू हो. मस्त मारुतीरायाचं दर्शन घेतलंय आता आणि यांनी कुरकुरे घेतलेत खायला. अगं हे पोरग आहे ना, यांनी घ्यायला लावले कुरकुरे. नीलम तिकडे नैवेद्य ठेवायला गेली होती त्या संदेशकडे. तर आम्ही आलोय आता मळगंगा देवीला. ते हलते मळगंगा देवी अहमदाबाद इथली. आम्ही पहिले मामीची पिशवी घे. प्रदक्षिणा घालतोय पहिले. अंधार झालाय, 7 वाजले. आरती होत असते ना ग नीलम 7ला. आम्ही एकदा आलो होतो तेव्हा आरती चालली होती. अच्छा तेव्हा ते हे होतं, गट बसले होते. तो बाबू
चला आता निघालोय आम्ही घरी. धर बा थांबे नी तीन. अरे जय कुठं ठेवलं रे नारळ? ते नारळ घरीच ठेवायचा. आजी बाबांना जायचं होतं देवाला. तुमचीच कमी होती, तुम्ही नाही आल्या. सवासण्यांचं मस्त जेवण बिवण झालंय. तीच म्हणली तेव्हा तुम्हाला माहित झालं. पप्पा ते करतात जेवण. आमचे दाजी आलेत आज जेवायला. दाजी कधीच येत नसते, पहिल्यांदाच आले. दाजी पहिल्यांदाच आले असतात. ती आमची सुवासीन होती. मस्त जेवली, पोळी बिळी खाल्ली तिने.